नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. शहरातील सर्व 13 जलतरण तलाव तातडीने सुरू करण्याचे निर्देश. शहरातील सर्व 13 जलतरण तलाव तातडीने सुरू करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांनी उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडे केली. नागरिकांच्या मागणीची दखल घेत बाबर यांनी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्याकडे निवेदन सादर केले. पवना धरण पूर्ण भरल्याने जलतरण तलाव सुरू करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. अतिरिक्त आयुक्त जंगम यांनी उपायुक्त पंकज पाटील यांना सर्व तलाव तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. विद्यार्थ्यांनी जाणून घेतले अग्निसुरक्षेचे महत्त्व. मोशी अग्निशमन केंद्रात सिटी प्राईड स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी अग्निसुरक्षा साहित्याचे प्रदर्शन व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. अग्निशमन जवानांनी विद्यार्थ्यांना अग्निशमन उपकरणे, बचाव साहित्य व अग्निशमन वाहनांच्या वापराबाबत माहिती दिली. आग लागल्यास घ्यावयाची खबरदारी, सुरक्षितपणे बाहेर पडण्याच्या पद्धती आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्राथमिक उपाययोजनांचे मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अग्निशमन वाहनांची पाहणी करून विविध उपकरणांची माहिती घेतली आणि उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शालेय स्तरावर अग्निसुरक्षेची जाणीव निर्माण करण्यासाठी असे उपक्रम पुढेही राबवण्यात येणार आहेत. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासन सकारात्मक. पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या विविध मागण्यांवर आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. पदोन्नती, सेवा ज्येष्ठता, जुनी पेन्शन, सेवा प्रवेश नियम, धन्वंतरी व आश्वासित प्रगती योजनेसह विविध विषयांवर चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची टप्प्याटप्प्याने पूर्तता करण्यासाठी कार्यवाही गतिमान करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. बोनसचा करार लवकरच करण्याचा निर्णय घेत कर्मचारी हिताचे प्रश्न नियमानुसार वेळेत मार्गी लावण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सोने आणि चांदीच्या दरात वाढ. आज सोने आणि चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 2400 रुपये तर 22 कॅरेटमध्ये 2220 रुपयांनी वाढ झाली असून चांदीच्या दरात 2000 रुपये प्रति किलो वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,50,800 रुपये, 22 कॅरेटचा 1,39,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 2,32,000 रुपये प्रति किलो इतका आहे. तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार असतानाही शहरात बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. पिंपरीतील एच ए कंपनीच्या मैदानात पोलिसांनी ही कारवाई केली. शाहरुख नईम शेख, वय 28, राहणार नेहरू नगर पिंपरी असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या पैशांच्या वादातून जीवघेणा हल्ला, तिघांना अटक. दिघी येथे जुन्या पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर फरशी, दगड आणि विटांच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात प्रफुल्ल वसंत शिंदे, वय 43, हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी रोहन उर्फ मोन्या माने, युवराज मते आणि जना रोहन माने या तिघांना अटक केली आहे. पैशांच्या वादातून आरोपीने प्रफुल्ल शिंदे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर व चेहऱ्यावर जबर मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. धन्यवाद पिंपरी चिंचवडकर. आपल्या सहकार्याने पिंपरी चिंचवड न्यूजने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 1 लाखाचा टप्पा पार केलाय. त्याबद्दल आभार. असंच प्रेम देत रहा. सोबत आमच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.